नमस्कार मंडळी. तुम्हाला कधी असं होतं का? कोणीतरी काही मनाला लागण्यासारखं बोललंय किंवा काहीतरी तुमच्या मनाविरुद्ध एखादा प्रसंग घडलाय. पण त्यावेळी तुम्ही शांत बसता, भांडत नाही, शांत राहता. वरून पाहिलं तर सगळं ठीक वाटतं. पण नंतर मात्र तोच प्रसंग पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवत राहतो. त्याने असं का बोललं? माझ्याशी असं का वागलं? माझ्या बाबतीत असं का घडलं? आणि शेवटी रागापेक्षा स्वतःला जास्त त्रास तुम्ही करून घेता. ज्यांचा स्वभाव असा आहे, अशा 3 राशींबद्दल आज जाणून घेणार आहोत. पहिली राशी आहे कर्क राशी. कर्क राशीचे लोक मनाने हळवे आणि भावनिक असतात. विशेषतः आपल्या जवळच्या व्यक्तीने काही मनाला लागणारं बोललं, तर ते सहज विसरू शकत नाहीत. राग आला म्हणून लगेच आवाज चढवून भांडण करण्यापेक्षा ते स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण मुळात हा शांतपणा दाखवतात ते. आतून मात्र ते कोडत असतात. समोरची व्यक्ती कदाचित विसरून जाते, पण ही राशी आतल्या आत कोडत असते. समजा एखाद्या घरात व्यक्तीने कर्क राशीच्या व्यक्तीशी थोडं कठोर बोललं. त्या क्षणी ती कदाचित काहीच बोलणार नाही. फक्त शांत होईल. पण नंतर एकटी असताना त्या बोलण्याचा विचार करत राहील. बाहेरून शांत, पण मनात मात्र खूप काही सुरू. हा कर्क राशीचा स्वभाव अनेकदा अगदी ओळखीचा वाटू शकतो. दुसरी राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीचे लोक प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. त्यांना राग आला तरी ते लगेच भांडायला उठतीलच असं नाही. ते शांत राहतात. पण मनात आलेली नाराजी तिथेच थांबत नाही. एखाद्या व्यक्तीने वारंवार त्यांना गृहीत धरलं किंवा त्यांच्या भावनांचे मोल केलं नाही, तर त्या छोट्या छोट्या गोष्टी मनात साठत जातात आणि ते स्वतःला त्रास करून घेतात. म्हणूनच वृषभ राशीची व्यक्ती अचानक जेव्हा शांत होते, भांडत नाही, बोलत नाही, थोडं दूर राहू लागली, तर त्यामागे एखादी जुनी गोष्टही असू शकते, हे तुम्ही लक्षात घ्या. एकाच प्रसंगामुळे नाही, तर अनेक अशा छोट्या गोष्टी मनात साठत गेल्यामुळे त्यांना राग आलेला असू शकतो. पण ते वागण्यातून दाखवतात, बोलत मात्र नाहीत. तिसरी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीचा स्वभाव इथे थोडा वेगळा आहे. त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला, की ते फक्त दुखावून शांत बसत नाहीत. तर त्या घटनेचा पुन्हा पुन्हा विचार करतात. नेमकं माझंच काय चुकलं तर का असायचं? समोरच्याने असं का केलं? मी काही चुकीचं बोलले का? असा प्रश्न त्यांच्या मनात फिरत राहू लागतो. म्हणून एखादं भांडण झाल्यानंतर समोरची व्यक्ती पुढे निघून गेलेली असते. पण कन्या राशीची व्यक्ती मात्र रात्री शांतपणे पडून तोच संवाद पुन्हा पुन्हा मनात आठवत राहते आणि तो साठत राहतो. राग समोरच्याशी व्यक्त करण्यापेक्षा स्वतःच्या मनातच त्याचा विचार करत राहिल्यामुळे त्यांना स्वतःला जास्त त्रास होऊ शकतो. म्हणून कर्क, वृषभ आणि कन्या या राशींच्या लोकांचा राग बाहेरून नेहमी मोठा दिसेलच असे नाही. काही वेळा त्यांचं शांत होणं, कमी बोलणं किंवा थोडं दूर जाणं हेच त्यांच्या मनात किती नाराजी आहे याचा संकेत असू शकतो. तुमची राशी यापैकी असेल तर एकदा नक्की सांगा. राग आल्यावर तुम्ही लगेच बोलून मोकळे होता की सगळं मनात ठेवता? तुमचा अनुभव खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा स्वभाव तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीशी अगदी जुळत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.